शाक्तावर अभंग 13। टौकारुणी दृष्टी लावून आरग दावी झगमग डोळ्यापुढे म्हणती शिष्याशी लागली समाधी लटकेच उपाधी झकविती दीपाची आज्योती कोंडी येले तेजो उपदेश सांज रात्री माझी रांगोळी या चौक शृंगारुणी ओजा आवरण पूजा यंत्र करी पडदा लावूनिया दीपच हो कोणी बैसोनी आसनी मुद्रा लावी नैवेद्याशी म्हणे करावे पक्वानो पात्राशी दिव्यान परवडी झाला उपदेश कवळ घ्या रे मुखी हा पोषण शेखी बुडविली पाषांड करुणी मांडिली जीविका बुडवी भाविका लोकाप्रती काया वाचा मनी सोडवी संकल्प गुरु गुरु जप प्रतिपादी शुद्ध परमार्थ बुडविला तेने गुरुत्व भूषणे मग भोगी विधीचाही लोप बुडविला वेदो शास्त्रांचाही बोध हरविला योगाची धारणा नाही प्राणायाम सांडी यम नियम नित्यादिक वैराग्याचा लोप हरिभजनी विक्षेप वाढविले पाप मतिलंडे तुका म्हणे गेले गुरुत्व गुखाडी पूर्वजाशी धाडी नरकवासा। शाक्त मार्गामधील गुरु कसे असतात तर शिष्याला डोळे वटारून त्यांच्यापुढे नाना रंगांची चमक दिसेल असे ते करतात आणि म्हणतात की मी तुला आता प्रत्यक्ष ब्रह्म दाखवतो असे म्हणून त्याचे डोळे रग लागेपर्यंत गच्च दाबून ठेवतात आणि नंतर एकदम दृष्टी ताठ करून पहा म्हणतात। जेव्हा शिष्य डोळे उघडतो तेव्हा त्याच्या डोळ्याला काहीतरी चकाकी दिसते तेव्हा तो भोळा शिष्य त्यालाच ब्रह्म समजू लागतो। जेव्हा बोटाने डोळे दाबून ठेवले जातात तेव्हा शिष्याला समाधी लागली म्हणतात। अशा प्रकारे खोट्या नाट्या भानगडी करून ते लोकांना फसवत असतात। एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये पुष्कळ दिवे लावतात आणि त्याचा प्रकाश खोलीचे दार बंद करून कोंडून ठेवतात आणि त्या खोलीत संध्याकाळी विशेषतः रात्री शिष्याला उपदेश देतात, रांगोळ्या काढतात आणि धान्याचा सुंदर चौक भरतात। या मध्यभागी शक्तीचे यंत्र ठेवून त्या यंत्राची मध्याचे स्नान घालून आवरण पूजा करतात। पडदा आड लावून चौकडे दिवे लावतात आणि आसनावर बसून शक्तीचे ध्यान करीत असलेले ढोंग करतात। नैवेद्याला पक्वान्य करा आणि पात्रावर चांगले सुग्रास असे मिष्टान्न पद्धतशीर वाढा असे ते सांगत असतात। शक्तीला नैवेद्य दाखवल्यानंतर म्हणतात, बा शिष्यानो, तुम्हाला उपदेश झाला आहे, आता तुम्ही जेवायला बसा असे म्हणून गुरु आणि शिष्य जेवायला बसतात। परंतु त्यांना कशाचाच विधी निषेध नसतो, त्यांनी सर्व विधी निषेध बुडवून टाकलेला असतो। त्या शाक्त गुरुने चुकीचा प्रसार करून स्वतःच्या उपजीविकेचा धंदा सुरू केलेला असतो आणि भाविक लोकांकडून द्रव्य घेऊन त्यांना ते बुडवतात, नाडतात। शिष्याकडून काया वाचा मन आणि धन गुरुला अर्पण केल्याचा संकल्प वधवून घेतात आणि गुरु गुरु असा जप करण्याला सांगतात। त्या शाक्त गुरुने परमार्थ बुडवलेला असतो आणि ते स्वतःच्या गुरुपणाच्या ऐश्वर्यामध्ये अनेक परस्त्रियांच्या भोगामध्ये रमून जातात। वेदांचा लोप करतात, धर्म बुडवून टाकतात, शास्त्रांच्या उपदेशाला धाब्यावर बसवतात। यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी या अष्टांग योगापैकी कशाचेही आचरण त्यांच्याकडून होत नाही आणि नित्य नैमित्तिक कर्माचा सुद्धा ते त्याग करवितात आणि स्वतःही करतात। विवेक आणि वैराग्याचा लोप करतात, हरिभजनामध्ये विघ्न आणतात आणि केवळ मूर्खपणाने उन्मत्तपणे पाप मात्र पुष्कळ वाढवून ठेवतात। तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे गुरुत्व गुखाडीत जाऊ असा गुरु आपल्या पूर्वजना नरकामध्ये पाठवतो। शाक्त गधडा जई देशी तेथे राशी पापांच्या सुकृताचा उदो केला गोंधळ घाला इंद्रिये क्रोध रूपे वसे काम तिचे नाम जपतसे मध्यभक्षण मांगीन जाती विटाळ चित्ते साठविला स्तवून या पूजी रांडू न लगे भांडू दाढीशी तुका म्हणी भगवती नेईलांती आपणात्पे। वाम मार्गाने देवीची उपासना करणारा शाक्तांचा अशा प्रकारचा गधडा ज्या देशामध्ये राहतो जातो तेथे पापांच्या राशी उभ्या राहतात। त्याने आपल्या पुण्याईचा नाश केला असून केवळ इंद्रियवृत्तीवरच त्याचा भर असतो, विषयांचाच गोंधळ तो माजवत राहतो।
प्रत्यक्ष क्रोधाच्या रूपाने कामवासना त्या ठिकाणी नांदत असते आणि तीच देवी कल्पून ते तिची पूजा वगैरे करतात। एखाद्या मागणीस देवी समजून ते मद्याचे सेवन करतात आणि तिला करवतात, मग आपणही ती घेतात आणि यांचे चित्त मात्र अशा प्रकारे विटाळाने बरबटलेले असते। या रांडेची पूजा करून ते स्तवनही करतात, स्तुती गातात। अशा या भांडखोर आणि ढोंगी लोकांच्या नादी लागू नये। तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे जी शक्ती भगवती देवी आहे ती शेवटी आपणा स्वतःजवळ घेऊन जाईल असे यांना व्यर्थच वाटत असते। राजा प्रजा द्वाड देशो शाक्त वास करीती तू, अधर्माचे उबड पिकू धर्मरंक त्या गावी, न पिके भूमी कापे भारी मेघवारे पितिलो, तुका म्हणी अवघी दुःखे येती सुखे वस्तीसी। अशा प्रकारे अनाचाराने देवीची पूजा करणारे शाक्त ज्या देशामध्ये राहतात तो देश, त्या ठिकाणची प्रजा आणि त्या ठिकाणचा राजा या सर्वच गोष्टी वाईट बनून जातात। त्या ठिकाणी अधर्माचेच पीक उघड उघड पिकत असते आणि या गावी प्रत्यक्ष धर्म सुद्धा दरिद्री होऊन वावरत असतो। त्या देशात पाऊस पडत नसल्यामुळे जमीन पिकत नाही, पापाच्या ओझ्याने पृथ्वी थरथर कापायला लागते। तुकाराम महाराज म्हणतात, या शाक्तांच्या वास्तव्यामुळे जगामधील सर्व दुःखे मोठ्या सुखाने या गावात वस्ती करण्यासाठी येतील। ऐसे कलियुगाच्या मुळे झाले धर्माचे वाटोळे, सांडुनिया राम रामू ब्राह्मण म्हणते दोम दोमू, शिवो न येते निळी वस्त्रे पांघरते काळी, तुका म्हणी वृत्ती सांडुनी गदा मागत जाते। या कलियुगामध्ये सर्व धर्मांचे वाटोळे झालेले असते त्या या अशा ढोंगी लोकांच्या अनाचारामुळे। रामनामासारखा सोपा उपाय सोडून ब्राह्मण लोक फकीराप्रमाणे दोम दोम म्हणून फिरायला लागले आहेत। ज्या वस्त्रांना शिवू सुद्धा नाही अशी काळी वस्त्रे पांघरून हे फिरत राहतात। तुकाराम महाराज म्हणतात, हे सर्व लोक आपापली रीती सोडून भीक मागायला हिंडत असतात। वारिता बळी धरिता हाती जुलुमे जाती नरकामध्ये, रंडीदासा प्रती काही उपदेश तोही चालेना, जन्म केला वाता हातू थोर घातो ये ठाई, तुका म्हणी पंढरीनाथा तुझी कथा दूषिती। या देवीच्या अनाचारी अशा या उपासकांना बळीने हाती धरून दूर करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते पुन्हा नरकात जाण्याचा प्रयत्न करतात। या रांडेच्या दासांना कसलाही उपदेश केला तरी तो त्यांना मानवत नाही, रुचत नाही। त्यांच्या मनाला या एका पापी मार्गाशिवाय दुसरे काही पटतच नाही। माणसाच्या जन्मास येऊन याचा घातच झाला आहे, फार मोठा अपाय याच्यामुळे घडत राहतो। तुकाराम महाराज म्हणतात, हे पंढरीनाथा, तुझ्या कथेला सुद्धा हे नीच लोक दूषणे देतात आणि नावे ठेवतात। शाक्तांची शुकरी मायू विष्ठा खायो बिदीची, त्याची त्या पडली सवी मागे धावे म्हणून, शाक्तांची गाढवी मायू भुंकत जायो वेशदारा, तुका म्हणे शिंदळीचे बोलता वाचे निंदिते। या वाममार्गाने देवीची उपासना करणाऱ्या शाक्तांची आई म्हणजे रस्त्यावरील विष्ठा खाणारी डुकरीनच समजावी। तिला त्याच घाणीची सवय झाल्यामुळे तिच्याच मागे मागे ती जात असते। गावच्या वेशीपर्यंत भुंकत ओरडत जाणारी गाढवी म्हणजे या शाक्तांची आई असे समजावे। तुकाराम महाराज म्हणतात, हे लोक फार वाईट चालीचे आणि अनाचार करणारे आहेत। त्यांचे वाणीने वर्णन केले तरी वाणी विटाळून जाईल इतके ते नीच आणि हलकट आहेत आणि ते निंद्य आहेत। हरिहर सांडून देव धरती भाव क्षुल्लकी, ऐका त्यांची विटंबना देवपणा भक्तांची, अंगी गवडी घाली गळा परडी कळा हिन हाती, गळा गाठा हिंडेदारी मनुष्य परी कुतरीती, माथा शेंदूर दात खाती जेंगट हाती सटविचे, पूजिती विकट दोंदू पशु सोंडू गजाची, ऐशा छंदी चुकली वाटा भाव खोटा भजनू, तुका म्हणी विष्णू शिवा वाचुनी देवा भजती ते। हे शक्तीचे किंवा देवीचे उपासक हरी आणि हर हे मुख्य देव सोडून इतर क्षुल्लक देवांना भजत राहतात। अशा भक्तांची कशी विटंबना होते ते ऐका। त्यांच्या देवांची फजिती होते। हे भक्त गळ्यामध्ये कवड्यांची माळ घालतात, हातामध्ये भिक्षेसाठी परडी असते आणि ते कळाहीन दिसतात। यांच्या गळ्यामध्ये रुपयाची हासडी असते आणि ते दारोदारी भीक मागत हिंडत राहतात। हे लोक मनुष्य असून कुत्र्यासारखे वाटतात।
यांचे देव कसे तर त्यांच्या माथ्यावर शेंदूर फासलेला असतो, ते क्रोधाने करकरात दात खात राहतात आणि त्यांच्या हातात सटवीचे जंगट वाद्य असते. ज्या देवाचे पोट मोठे आणि ज्यास हत्तीची सोंड आहे त्याची ही लोक वरवर पूजा करतात. अशा विविध प्रकारच्या खोट्या मार्गाने यांची खरी वाट चुकलेली असते. यांचे भजन आणि यांचा भाव याही बाबी खोट्याच असतात. तुकाराम महाराज म्हणतात, हे लोक शिवाला किंवा विष्णूला सोडून इतर क्षुल्लक देवतांना भजत राहतात, त्यामुळे त्यांची वाट चुकत असते. कांद्यासाठी झाले ज्ञानू तेने जनो नाडिले, काम क्रोध पुचपुची भुंके पुची व्यालीची, पूजे लागी द्रव्य मागे काय सांगे शिष्याते, तुका म्हणे कैचे ब्रह्म अवघा भ्रम विषयांचा. अशा प्रकारे उपासना करणारे जे लोक आहेत त्यांना कसले ज्ञान आहे? त्यांचे ज्ञान म्हणजे डोक्यात भरलेल्या कांद्यासारखे आहे आणि ते ब्रह्मज्ञानाचा खोटा आविर्भाव आणून लोकाला फसवत राहतात. यांच्या अंगी काम क्रोध भरपूर भरलेले असून व्यालेल्या कुत्रीप्रमाणे ते ज्ञानाची व्यर्थ बडबड करीत राहतात. हे लोक पूजेसाठी लोकांजवळ द्रव्य मागतात, पैसा मागतात, काहीतरी वेडावाकडा उपदेश करत राहतात. तुकाराम महाराज म्हणतात, यांच्याजवळ कसले आले आहे ब्रह्मज्ञान? त्या ठिकाणी फक्त विषयांचाच भ्रम असतो. सांडुनिया पंढरी रावू कवनाते मनोदेवू, बहु लाज वाटे चित्ता आणि काते देव म्हणता, सांडुनिया हिरा कोणे वेचाव्या त्यागारा, तुका म्हणी हरिहरू ऐशी सांडून या धुरू. एका पंढरीनाथाला सोडून दुसऱ्या कुणाला देव म्हणावे? इतरांना देव म्हणताना माझ्या चित्ताला फारच लाज वाटते. चांगला मौल्यवान हिरा तो सोडून देऊन गारा वेचण्याला काय अर्थ आहे आणि त्यात कसे सुख मानावे? तुकाराम महाराज म्हणतात, हरिहरासारखे श्रेष्ठ आणि मुख्य देव सोडून इतर क्षुद्र देवांच्याकडे का जावे? बहुते गेली वाया न भजता पंढरी राया, करीती कामिकांची सेवा लागून मागून खात्या देवा, अवघियांचा धनी त्याशी गेली विसरोनी, तुका म्हणी अंती पडती यमाची हाती. या पंढरीनाथाला न भजल्यामुळे अनेक लोकांचे आयुष्य वाया गेले. लोकांना मागून खाणाऱ्या लोभी देवांची पूजा करण्यात हे अडाणी लोक गुंतलेले असतात आणि सर्व विषयांचा धनी जो विठ्ठल त्यास मात्र विसरून गेले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, त्यामुळे शेवटी हे लोक यमाच्या हातामध्ये सापडतात. असो वाताईचा धंदा तुझ गोविंदा आठवू, रक्षिता तू होशी जरी तरी काय येरी करावी, काया वाचा मन पायी राहे ठाई करुते, तुका म्हणे गायन गीती रूप चित्ती धरून या. देवा, आमचा आता हाच धंदा आहे की हे गोविंदा तुझी आम्ही नित्य आठवण करावी. तू आमचे नेहमीच रक्षण करतोस, तरी आता आम्हाला इतर काही करण्याची काय गरज आहे? आमचं काया वाचा आणि मन हे नेहमीच तुझ्या पायाशी राहू दे. तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला, मी तुझे रूप चित्तामध्ये धरून नेहमी सातत्यानं गात राहीन. नाही आम्ही विष्णुदासू करीतासू कोणाची, काही नष्ट करीते निंदा नेनो सदा आमुची, असो भलते ठाई म्हणे समाधाने आपुलिया, तुका म्हणे करू देवा तुझी सेवा धंदा तू. आम्ही या श्रीहरीचे जे दास आहोत, आम्ही विष्णूचे दास आहोत, त्या आम्हाला दुसऱ्या कशाची इच्छा नाही. तरी सुद्धा हे दुष्ट लोक आमची नेहमी निंदा का बरे करतात हे काही कळत नाही. मात्र त्यांना या गोष्टीतून जर बरे वाटत असेल तर खुशाल करू द्या, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. त्यांचं त्याला समाधान लाभू द्या. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझी एकनिष्ठ सेवा करणे हाच माझा नित्याचा धंदा आहे. पाखंड्यानी पाठी पुरविला तुम्हाला, येथे मी विठ्ठला काय बोलू, कांद्याचा खाणार चोजवी कस्तुरी, हा पुले भिकारी अर्थनेने, न कळीते मज पुसते छळुनी, लागता चरणी न सोडिती, तुझ्या पाया विनू तुझे नेने काही, तुझी सर्वांठाई एक मजू, तुका म्हणी खेळू पडो त्यांच्या तोंडा, किती बोलो भांडा वादकाशी. देवा, या नास्तिकांनी तर माझी एकसारखी पाठ पुरवली आहे. भगवंता, मी त्यांच्याविषयी काय बोलावे? कांदे खाऊन समाधान मानणाऱ्याला कस्तुरीची इच्छा झाली तर तिचा काय उपयोग आहे? स्वतः भिकारी असल्यामुळे त्याला तिची किंमत काहीच कळणार नाही. मला जी
गोष्ट कळत नाही तीच गोष्ट पुन्हा पुन्हा त्रास देऊन लोक विचारतात आणि माझ्या चरणाशी लागतात आणि वरून आग्रह करतात. सांगितल्याशिवाय ते पाय सोडितच नाहीत. देवा, मी त्यांना काय सांगू? तुझ्या पायाशिवाय मी काहीच जाणत नाही. सर्व ठिकाणी तूच एक मला दिसतोस. तुकाराम महाराज म्हणतात, अशा लोकांच्या तोंडाला खीळ पडू असल्या या भांडखोर लोकांशी मी किती बोलावी. कलियुगी कवितो करीती पाषांडू, कुशळ हे भांडू बहु झाली. द्रव्यदारा चित्ती प्रजांची आवडी, मुखे बडबडी कोरडाची. दंभ करी सोंगू मानावया जुगू, मुखे बोले त्यागू मनी नाही. वेदाज्ञे करुणी न करीती सोहितू, नवती आलिप्तो देहाहुनी. तुका म्हणी दंडू साहिल यमाचे, न करी जो वाचे बोले तैसे. या कलियुगामध्ये कवित्व करणारे अनेक प्रकारचे लोक झाले असून ते केवळ भांडण करण्यासाठीच निर्माण झाले आहेत. त्यांच्या मनामध्ये द्रव्य, स्त्री आणि पुष्कळ प्रजा आपणास व्हावी एवढीच आवड असते. त्यांच्या मुखातून कोरडी बडबड सारखी चालू असते. अनुभवाचा मात्र ठणठणाट असतो. लोकांनी आपणास मानावे, आपली प्रसिद्धी व्हावी म्हणूनच उगाच दंभ माजवून सोंग करतात आणि मुखाने त्यागाच्या गोष्टी बोलतात आणि मनात मात्र तशी त्यांच्या भावना नसते. अंतरंगामध्ये वैराग्य अवतरलेलं नसतं. मोकळाच दांभिकपणा दाखवत राहतात. वेदाच्या आज्ञेप्रमाणे वागून हे आपले सोहित साधित नाहीत. देहाविषयीच्या प्रेमापासून ते भिन्नही होत नाहीत, अलिप्तही होत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, असे हे कवी लोक पुढे यमाची शिक्षा सहन करतील. कारण वाणीने बोलल्याप्रमाणे ते वागत नाहीत. त्यांचं बोलणं वेगळं असतं आणि त्यांचं वागणं वेगळं असतं. विषयाचे सुख येथे वाटे गोडू, पुढे अवघड यमदंडू. मारिती तोडिती झोडिती निष्ठुरू, यमाचे किंकर बहुसालू. अशी पत्री तरू वर खैराचे इंगळू, निगतिले ज्वाळू तेल पाके. तप्त भूमीवरी लोळविती पाही, अग्निस्तंभ बाही कवळविती. म्हणवनी तुका येतो काकुलती, पुरे आता याती गर्भवासू. या मानवी जन्मामध्ये विषयांचे सुख मोठे गोड वाटते, पण पुढे फार यमाकडून शासन होणार आहे हे ध्यानात ठेवायला हवे. यमाच्या हाती सापडल्यानंतर मग त्या पापी माणसाला ते मारतात, तोडतात, झोडतात. यमाचे सेवक मोठ्या निष्ठुरतेने त्याचे कित्येक वर्ष हालहाल करतात. त्याला ज्यामधून ज्वाला निघत आहे तशा तेलात किंवा पाकामध्ये टाकतात. तापलेल्या भूमीवर लोळवतात. अग्नीच्या तापलेल्या खांबास दोन्ही हाताने मिठी मारायला लावतात. हे त्यांचे हाल पाहून तुकाराम महाराज म्हणतात की मी काकुळतीला येत आहे. आता मला हे गर्भवास नकोत. अल्प माझी मती म्हणून येतो काकुलती, आता दाखवा दाखवा मज पाऊले केशवा. धीर माझ्या मना नाही नाही नारायणा, तुका म्हणी दया मज करा भागिया. देवा, माझी बुद्धी फार छोटी आहे, अल्प आहे आणि मी तुला फार काकुळतीला येऊन सांगतोय. देवा, आता मला तुमची पावले दाखवा. माझ्या मनाला धीर धरवत नाही नारायणा, आता मला सहन होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता या माझ्यासारख्या अभाग्यावर एकदा तरी कृपा करा, माझ्यावर दया करा. वाटुली पाहता शिनले डोळुले, दावेशी पावले कैव डोळा. तू माय माऊली कृपेची सावली, विठ्ठले पाहिली वास तुझे. तुका म्हणे माझ्या असावल्या बाह्या, तुझ क्षेम द्याया पांडुरंगा. देवा, मी तुमची वाट पाहून पाहून माझे डोळे शिनून गेले. तू तुझी पावले माझ्या डोळ्यांना कधी दाखवणार? तू माझी प्रेम माऊली आणि कृपेची सावली आहेस. विठ्ठला, तुझी वाट किती पाहायची? तुकाराम महाराज म्हणतात, तुला आलिंगन देण्यासाठी माझे भाऊ फार उत्सुक झालेले आहेत. देह हा सादर पाहावा निश्चितो, सर्व सुख येथे नाम आहे. ब्रह्म जे देखणे द्वैत जेव्हा गेले, शरीर ते झाले ब्रह्मरूप. यजन याजनो तपव्रते करीते, विकल्पे नागवती शुद्ध पुण्या. तुका म्हणे सर्व सुख येथे आहे, भ्रांती दूर पाहे टाकूनिया. तुम्हाला जर हा देह निश्चितपणाने आणि चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा असेल तर सर्व सुखांचे सार असलेले जे नामस्मरण आहे त्यातच तो पहा. या नामाच्या साह्याने त्याचे सार्थक होऊन जाईल. द्वैताच्या बुद्धीचा जेव्हा नाश होऊन जाईल तेव्हाच ब्रह्माचा साक्षात्कार होतो आणि मग हे शरीर सुद्धा ब्रह्मरूप होऊन जाईल. अनेक लोक होम हवन
याजन करतात, यज्ञ करतात, नाना प्रकारची व्रते तपे आचरण करतात, पण त्यांच्या मनामध्ये विकल्प असल्यामुळे शुद्ध पुण्य त्यांना कधीही प्राप्त होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मात्र या नामामध्ये सर्व प्रकारचे पुण्य आहे. सर्व भ्रांती दूर करून या नामाचाच सर्वांनी आश्रय करायला हवा. तुझे वर्णगुण ऐशी नाही मते, राहिल्या त्या श्रुती मौन्यपणे वाचा थोटावल्याचारी. ऐसे तुझे हरी रूप आहे, रूप तुझे ऐसे डोळा न देखवे. जेथे हे झकवे ब्रह्मादिक देवा कर्माची कचाटी. म्हणून आटाटी फार त्यासी, तुका म्हणे तुझे गुण नाम रूप आहे श्यामुप वानुकाई. तुझे गुण वर्णन करता येईल या प्रकारची मला बुद्धी नाही. प्रत्यक्ष वेदांना सुद्धा तुझे वर्णन करता येत नाही, ते सुद्धा मौन राहिले आहेत. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या 4 प्रकारच्या वाणी तुझे वर्णन करू शकत नाहीत, त्या सुद्धा कुंठित होऊन जातात. अशा प्रकारचे तुझे दिव्य रूप आहे. तुझ्या रूपाला डोळ्यांना पाहवत नाही. त्याकडे पाहण्याचा उद्योगात ब्रह्मादिक सुद्धा फसून गेले आहेत. ब्रह्मादिक देवांना सुद्धा कर्माची कटकट मागे लागल्यामुळे त्यांना हा खटाटोप करावा लागत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझे गुण, रूप आणि नाम सर्व न मापण्यासारखे असल्याने त्यांचे वर्णन मी कसे काय करणार. मन वाचा तू तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केली. भक्तीची या मापी मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. योग याग तपे देहाची या योगे, ज्ञानाची या लागे न सापडशी. तुका म्हणी आम्ही भोया भावे सेवा, घ्यावी जी केशवा करी तू ऐसी. हे भगवंता, तुझे रूप, मन, वाणी यांनी न समजण्यासारखे आहे. तू त्यांच्याही पलीकडचा आहेस. म्हणून भक्तीच्या मापाने तुला मोजण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यामुळे तुझे थोडेसे आकलन झाले. मी या अनंत असणाऱ्या तुझे मोजमाप भक्तीच्या मापानेच करतो. इतर कुठल्याही साधनांनी याची खरी पारख होऊ शकत नाही. यज्ञ, याग, तपे, देहाची कर्मे, ज्ञानी माणसांची तपश्चर्या यांच्या साह्याने हे रूप कधीच सापडणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, केशवा, आमच्यासारख्या भोळ्या भावाच्या भक्तांची सेवा तू प्रेमाने घे. देवा ऐसा शिष्य देई, ब्रह्मज्ञाने निपुण पाही. जो का भावाचा गळा, भक्ती प्रेमाचा पुतळा. ऐशा युक्ती ज्याला बाणे, तेथे वैराग्याचे ठाणे. ऐसा झाला हो शरीरी, तुका लिंबलोन करी. देवा, मला असा शिष्य दे की जो ब्रह्मज्ञानामध्ये निपुण असेल, ब्रह्मज्ञानी असेल, ज्याचा तुझ्याविषयीचा भाव विशेष स्वरूपाचा असून जो भक्तिप्रेमाचा केवळ पुतळा आहे. अशी भक्तिप्रेमाची युक्ती ज्याला साधते त्या ठिकाणी वैराग्याचेही स्थान असते. असा हा शिष्य प्रत्यक्ष शरीरानेही ब्रह्मरूपच झालेला असतो. तुकाराम महाराज म्हणतात, त्याच्यावरून मी माझा जीव ओवाळून टाकीन. जववरी नाही देखिली पंढरी, तो वरी वर्णिशी थोरी वैकुंठीची. मोक्ष सिद्धी तेथे इंडे दारोदारी, होऊनी कामारी दिनरूप. वृंदावन सडे चौकरंग माळा, अभिनव सोहळा घरोघरी. नामघोष कथा पुराण कीर्तनी, व विया कांडणी पांडुरंग. सर्व सुख तेथे असे सर्व काळू, ब्रह्म ते केवळ नांदतसे. तुका म्हणे जे न साधे सायासे, ते हे प्रत्यक्ष दिसे विटेवरी. जोपर्यंत पंढरपूरचे दर्शन होत नाही तोपर्यंत वैकुंठाची थोरवी सुद्धा तुम्ही वर्णन करू शकाल. परंतु या क्षेत्रात मोक्षाची सिद्धी सेवकाप्रमाणे दीन रूप धारण करून घरोघरी हिंडत असते. या ठिकाणी प्रत्येकाच्या घरी अंगणामध्ये तुळशी वृंदावन असते आणि सर्वत्र सडे टाकलेले असतात, रांगोळ्या काढलेल्या असतात. प्रत्येकाच्या घरामध्ये मोठा अभिनव सोहळा चालू असतो. या ठिकाणी कथा कीर्तनामध्ये विठ्ठल नामाचा जयघोष चाललेला असतो. दळण कांडण करताना पांडुरंगाच्या ओव्याही गायल्या जातात. या ठिकाणी सर्व प्रकारची सुखे नेहमी भक्तांच्या सेवेला हजर असतात. या ठिकाणी परब्रह्म मूर्तिमंत होऊन नांदत असते. तुकाराम महाराज म्हणतात, जे मोठ्या प्रयत्नाने मोठमोठ्यांना साध्य होत नाही ते हे रूप या पंढरीमध्ये विटेवर प्रत्यक्ष उभे असलेले दिसते. दुःख वाटी ऐसी ऐकून ये गोष्टी, जेने घडे तुटी तुझ्या पायी.
येतो कळवळा देखून या घातू, करीतो फजितो नायकती, काय करू देवा ऐशी नाही शक्ती, दंडुनी पुढती वाटे लावू, तुका म्हणे मजू दावू नको ऐसे, दृष्टी पुढे पिसे पांडुरंगा. ज्यामुळे तुमच्या पायाचा वियोग होईल आणि मनाला दुःख होईल अशा गोष्टी तू मला ऐकू नकोस. या प्रपंचकांची केवळ ऐहिक दृष्टी पाहून माझ्या मनाला फार यातना होतात आणि मनामध्ये कळवळ निर्माण होते. त्यांचा हा होत असलेला घात पाहून मी त्यांची फजिती करून पाहिली, परंतु ते काही केले ऐकत नाहीत. देवा, मी यांच्यासाठी काय करू? यांना चांगली शिक्षा करून मार्गाला लावावे अशी शक्ती सुद्धा माझ्याजवळ नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, असे संसाराच्या आसक्तीने वेडे झालेले हे भ्रांत लोक माझ्या दृष्टीपुढे सुद्धा येऊ देऊ नकोस. शुक्राची विष्ठा माने सावकाशू, मिष्टान्नाची त्यासो काय गोडी, देवी अभक्ताशी आवडे पाखांडू, न लगे त्या गोड परमार्थू, श्वानाशी भोजनू दिले पंचामृतू, तरी त्याचे चित्तो हाडावरी, तुका म्हणे सर्पा पाजली अक्षिरू, व मिला विखारू विष झाली. डुकरासारखे जे प्राणी असतात अशांना विष्ठा सावकाश सगळीत राहणे आवडते. त्याला जरी मिष्टान्न वाढले तरी त्याला त्याचा काय उपयोग होतो? त्याला काय त्याच्यामध्ये गोडी वाटते का? नेहमी विष्ठा खाणाऱ्याला पक्वानाची गोडी वाटत नाही. त्याप्रमाणे जे अभक्त आहेत त्यांना केवळ नास्तिकपणाच आवडतो, त्यांना कधी परमार्थ गोड वाटत नाही. कुत्र्याला जरी पंचामृताचे भोजन दिले तरी त्याचे चित्त हे हाडे चघळण्यावरच असते. तुकाराम महाराज म्हणतात, सापाला जरी दूध पाजली तरी ती विषाच्या रूपानेच बाहेर पडते, बाहेर ओकली जाते. रास भधुतला महातीर्था माझी, नव्हे जैसा तेजी श्याम करणू, देवी खळा कायू केला उपदेशू, नव्हेची मानसू शुद्ध त्याचे, सर्पाशी पाजिली शर्करा पियुषू, अंतरीचे विषू जाऊ नेने, तुका म्हणे श्वाना अक्षरीचे भोजनू, सवेची व मनो जेवितया. गाढवाला गंगेच्या तीर्थाने जरी आंघोळ घातली तरी त्याचा शुभ लक्षणाने युक्त असा देखणा घोडा होत नाही. त्याप्रमाणे दुष्ट माणसाला उपदेश करून काय फायदा होतो? त्याचे मन कधी शुद्ध होत नाही. साखरेने युक्त असणारे दूध सापाला जरी पाजली तरी त्या सर्पाच्या आतमध्ये असणारे विष नाहीसे होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जरी कुत्र्याला खिरीचे भोजन वाढले तरी सुद्धा ते कुत्रे पुन्हा उलटी केलेले असेल ते सुद्धा ते खात राहतं, म्हणजे त्याचा काही उपयोग होत नाही. जेवी नवजोरी तापले शरीर, लागे तया क्षीर विषातुल्यो, देवी परमार्थो जिही दुराविला, तया लागी झाला सन्निपातू, कामिनी जयाच्या जहाली नेत्राशी, देखितो चंद्राशी पितवर्णू, तुका म्हणे मद्यपानाची आवडी, न रुचे त्या गोडी नवनीताची. ज्याला नवजोर झालेला असतो त्याला दूध हे विषाप्रमाणे कडू लागते. त्याचप्रमाणे ज्यांना परमार्थ विचार दुरावलेला आहे त्याला सन्निपतासारखा रोग झाला आहे अशी समजायला हरकत नाही. ज्याच्या डोळ्यांना कावीळ झालेली असते त्याला सर्व जग चंद्रासह पिवळेच दिसत असते. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला मद्यपानाची आवड आहे त्याला ताज्या लोण्याची चव कशी काही चांगली वाटणार? हा आता असो मना अभक्तांची कथा, न होई दूषिता हरिनामी, नाही त्याची कदा गोष्टी करू मातू, जिव्हे प्रायश्चित्तो त्याच्या नावी, प्रभाती न घ्यावी नाव माकडाचे, तैसे अभक्ताचे सर्व काळू, तुका म्हणी आता आठवू मंगळू, जेने सर्व काळू सुखरूप. हे माझ्या मना, आता जे अभक्त आहेत त्यांची गोष्ट सोडून दे. तू हरिनामाविषयी उदास होऊ नकोस, त्यांच्या संबंधी तू कधीही विचार करू नकोस. त्या अभक्तांचे नाव घेतले तरी जिभेस प्रायश्चित्त घ्यावे. सकाळच्या रामप्रहरी जसे माकडाचे नाव घेऊ नये त्याप्रमाणे त्या अभक्ताचेही नाव कधी घेऊ नकोस. तुकाराम महाराज म्हणतात, अत्यंत पवित्र असा जो विठ्ठल आहे त्याचेच स्मरण करूया, तोच नेहमी सुखरूप असा सातत्याने असतो. नाम आठविता सद्गतीत कंठी, प्रेम वाढे पोटी ऐसे करी, रोमांच जीवनू आनंदाश्रू नेत्री, साष्टांग ही गात्री प्रेम तुझे, सर्व ही शरीर वेचो या कीर्तनी, गाऊ निशिदिनी नाम तुझे, तुका म्हणे तुझे न करी कल्पांती,
सर्वदा विश्रांती संतापाई. हे परमेश्वरा, तुझे नाव आठवताच कंठ सद्गदित होऊन जावा अशा प्रकारचे प्रेम माझ्या मनामध्ये वाढेल असे तू कर. या सर्व अंगावर रोमांच उभे राहावेत, डोळ्यातून आनंदाने अश्रू ओघळावेत आणि सर्व अष्टांगामध्ये तुझे प्रेम भरून यावे असे तू कर. तुझ्या नामसंकीर्तनामध्ये माझे सर्व शरीर खर्च व्हावे, रात्रंदिवस तुझेच नाम मी गात राहावे. तुकाराम महाराज म्हणतात, हे भगवंता, कल्पाचा शेवट झाला तरी याशिवाय दुसरे काही करू नकोस. नेहमी मला संतांच्या पायात विश्रांती मिळेल असेच कर. जननी हे जाणे बाळकाचे वर्म, सुख दुःख धर्म जे जे काही. अंधा पुढे जेने दिदला आधार, त्याचा हा विचार तोची जाणे. शरणागता जेने घातले पाठीशी, तो जाणे ते विषयी राखो तया. कासे लागे तया न लगते सायासू, होणारा त्यास पार पावी. तुका म्हणे जीव विठ्ठलाचे हाती, दिला त्याची गती तोची जाणे. आपलं मूल कसं आहे, त्याचं नेमकं वर्म काय हे त्याची आई बरोबर ओळखत असते. त्याचे सुख किंवा दुःख जे काही असेल ते सर्व तिला माहीत असते. एखाद्या आलयास जो आधार देतो त्यालाच पुढच्या खाचखाळजांचा आणि संकटाचा विचार करावा लागतो. शरण आलेल्यांना ज्याने अभय दिलेले असते आणि पाठीशी घातलेले असते, तोच त्याच्या रक्षणाविषयी जाणतेपणाने वागत असतो किंवा त्याला त्याची चांगली जाणीव असते. पाण्यामध्ये बुडणाऱ्यास काढण्यासाठी ज्याने कास घातले आहे त्याला त्याचे काही वाटत नाही, फारसे प्रयत्न करावे लागत नाहीत. हा पोहणारा मनुष्य त्या बुडणाऱ्या मनुष्याला सहज अगदी पहिल्या तीराला घेऊन जातो. तुकाराम महाराज म्हणतात, एकदा आपला जीव या विठ्ठलाच्या हातामध्ये दिल्यानंतर त्याचे कार्य तो निश्चित करणार आणि त्या जीवाचं तो रक्षण करणार हे निश्चितच. नका वाटू मनो विधी निषेधाशी, स्मरावा मानशी पांडुरंगू. खाजली अण्णा मासी बोलू नये, अवघेची जाई एका घासी. जोडी होते परी ते बहु कठीण, करिता जतन सांभाळावी. तुका म्हणे येथे न मना विषादू, निंबे विन व्याधू तुटू नये. विधी निषेधामध्ये तुमचे मन गुंतवू नका, केवळ पांडुरंगाचे स्मरण सातत्यानं करा. अन्न खाऊन भोजन संपत आलं आणि शेवटच्या घासाला माशी पडली होती असे बोलू नका. फक्त एका घासासाठीच खाल्लेले ते सर्व अन्न मनात माशीची कल्पना आल्यामुळे पूर्ण ओकावे लागते. कोणत्याही चांगल्या गोष्टीची प्राप्ती सहजासहजी होईल, पण त्याचे रक्षण मात्र नीट काळजीपूर्वक करावे लागते. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या या बोलण्याचा राग मानू नका. कडू निंबाच्या रसातून औषध घेतल्याशिवाय शरीरामध्ये मुरलेला रोग जसा दूर होत नाही, त्याप्रमाणेच हे माझे बोलणे आहे. नको होऊ देऊ भावी भावना, याची नावे जाना बहुदोष. मेघवृष्टी येथे होते अनिवारू, जिव्हाळ्या उखरू लाभनाडू. उत्तमा विभागी कनिष्ठाची इच्छा, कल्पतरू तैसा फळे त्यासी. तुका म्हणे जिने बहु थोडी आहे, आपुलिया पाहे पुढे बरे. देवा, तुमच्याविषयी माझ्या मनामध्ये जी भावभक्तीची भावना आहे तिला अभावना, विपरीत भावना अशी करू नका, कारण यामुळे पुढे मोठा दोष निर्माण होईल. जर पुष्कळ पाऊस पडला तर सुपीक जमिनीचा फायदा होईल आणि नापीक जमिनीचा तोटा होतो. कल्पतरूच्या छायेखाली बसल्यानंतर चांगली कल्पना केली तर त्याचे चांगले फळ मिळते, मात्र जर वाईट कल्पना केली तर त्याचे फळ सुद्धा वाईटच मिळते. तुकाराम महाराज म्हणतात, आपले आयुष्य फार थोडे असल्यामुळे जेणेकरून आपले हित होईल असे तुम्ही नेहमी पाहत जा. त्यागतव मजू नवजता केला, काहीच विठ्ठला मनातून. भागली आला उबग सहजू, न धरिता काजू झाले मनी. देह जड झाली ऋणाच्या भारी, केले संसारे कासाविसू. तुका म्हणे गेला आळस किळसू, अकर्तव्य दोष निवारिली. हे विठ्ठला, या प्रपंचातील गोष्टीचा त्याग माझ्या मनातून सहजच ध्यानात न येता सुद्धा होत राहिला आहे. संसाराच्या त्रासाने मी दमलेलो असल्यामुळे त्याग करावासा भाव माझ्या मनात येण्यापूर्वीच सहजासहजी त्याग घडून गेला. संसाराच्या भारामुळे आणि ऋणांच्या ओझ्यामुळे माझा देह फारच जड झालेला होता. या संसाराच्या तापामुळे मी फारच कासावीस होऊन गेलेलो होतो. तुकाराम महाराज म्हणतात, पण आता पांडुरंगा,
परमार्थाच्या मार्गाविषयीचा आळस माझ्या मनातून पूर्णपणे निघून गेला आहे. अकर्तव्य अशा संसारापासून निर्माण होणाऱ्या दोषापासून मी आता मुक्त झालो आहे. मढे जाकुनिया करीती पेरणी पुनवियाचे वाणी लवलाही तया परी करी सोहित आपुले जयाशी फावले नरदेह ओटीच्या परिस मुठीचे ते वाढे या परी काय वाढे सोहिताचे नाही काळ सत्ता आपुले हाती जाणते हे गुंते उगविते तुका म्हणे पाहे आपुली सूचना करीतो शहाणा मृत्यूलोकी. शेतकऱ्यास जर वेळ आली तर घरातील कुणाचा जर मृत्यू झाला असेल आणि ते प्रेत तसेच झाकून ठेवून प्रथम ते शेतामध्ये पेरणी करतात, म्हणजे मढे झाकून पेरणी करतात. त्याप्रमाणे तुम्ही आपले स्वतःचे हित साधा. ज्याला हे मानवी शरीर प्राप्त झाले आहे त्यांनी तरी या हिताचा अवश्य विचार करा. धान्य पेरताना शेतकऱ्याच्या ओटरीवर जे धान्य असते त्याच्यापेक्षा पाबरीवर मुठीत थोडे असले तरी ते जास्त समजायला हवे, कारण त्यातूनच अनेक पटींनी धान्य निर्माण होणार असते. त्याचप्रमाणे वाढणाऱ्या सोयीचा तुम्ही विचार निश्चितपणे करा, कारण काळाची सत्ता काही आपल्या हातात नसते. जाणत्या माणसाने हे जाणून जन्म मृत्यूचा गुंता सोडवावा. तुकाराम महाराज म्हणतात, मी ही सूचना तुम्हास करीत आहे. जो या मृत्यूलोकी शहाणा असेल त्यानेच या सूचनेचा विचार अवश्य करावा. राजा चाले तेथे वैभव सांगाते हे काय लागते सांगावे तया कोणी कोणा येथे न मनीची फुका कृपे विनयका देवाशिया श्रंगारिली नाही तगो येत वरी उमटे लवकरी जैसे तैसे तुका म्हणे घरी वसे नारायणू कृपेचे ते खुणू साम्या येते. जिथून राजा चाललेला असतो त्या मार्गाने त्याचे सर्व वैभव चाललेले असते. त्या छत्र चामरधारी किंवा हत्ती घोड्यांना ते काही सांगावे लागते. या जगामध्ये कुणीही कुणास विनाकारण मान देत नाही. देवाच्या कृपेशिवाय असा मान सुद्धा कुणाला मिळत नाही. एखाद्या वस्तूस जर वरून वरून श्रंगारले तरी ती शोभा काही कायमची टिकत नाही. जे मूळचे स्वरूप असेल तेच लवकर बाहेर पडते. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या हृदयामध्ये नारायणाने निवास केला आहे त्याच्यावर सर्वत्र समत्वाने पाहण्याची दृष्टी येऊन त्याच्यावर कृपा होते. त्याचे समत्व दर्शन हीच त्याच्या कृपेची खूण आहे. म्हणजे ज्या व्यक्तीची, ज्या माणसाची दृष्टी समत्वानं या जगाकडे पाहते त्याच ठिकाणी नारायण आहे असे समजावे. म्हणजे ज्याची मनोदशा साम्यावस्थेला पोहोचते तिथंच भगवंताची कृपा झालेली आहे असे ओळखावे. वत्स पडे धेनू धावे पाठी लागी प्रीतीचा तो अंगी आविर्भाव शिकविली कायो येईल कारणा सूत्र ओढी म्हणा आणि कांचा सांडिली ते नाही घेत मेळविता म्हणवणी लाता मागे सारी तुका म्हणी आग्रह करावा न लगे सांग तशी अंगी अनुभव. गाईचं वासरू जर पुढे पळू लागलं तर त्या वासराची आई म्हणजे ती गाई त्याच्या पाठीमागे धावत जाते, कारण या वासराविषयीचा त्या गाईचा प्रेमभाव सहजच निर्माण झालेला असतो. असे हे प्रेम शिकून कधी उपयोगाला येत नाही आणि अशा प्रकारचं प्रेम शिकवताही येत नाही. मनामधील दृढ प्रेमाचा तंतूच दुसऱ्याच्या मनास ओढीत असतो. पुढे वासरू मोठे झाले की मग गाय त्या सोडून देते, पण पुन्हा तिला जरी ते बळेच भेटवलं तरी ती काही त्याला प्रेमपाना पाजत नाही, उलट लाथा मारते आणि त्याला दूर करते. तुकाराम महाराज म्हणतात, जे अंतरीचे प्रेम आग्रह करून निर्माण होत नाही, अंगाचा अनुभवच ते बोलून दाखवत असते. देवाच्या संबंधी विश्वाची सोयरे सूत्र ओढे दोरे एका येतो आहात हे नव्हे विटाया सारिके जीव जीवनी देखे सामावले अनेकांचे सुख दुःख उमटे अंतरी येथील इतरी तेने न्यायी तुका म्हणे ठसावले शुद्ध जाती शोभाची पुढती विशेषता. या देवाच्या संबंधामुळे हे संबंध विश्वच माझं सोयरं बनलेलं आहे, नातलग बनून राहिलेलं आहे आणि परस्परांच्या आंतरिक नात्यांची सूत्रे एकमेकांना या ठिकाणी ओढीत असतात. असे हे विश्वात्मक प्रेम उगीच वरवरचे आणि चटकन वीट येणारे नसते. या प्रेमामध्ये जीव स्वतःचे जे जीवन आहे तो जीव त्या परमेश्वर स्वरूपामध्ये सामावून गेलेला असतो. या प्रेमाचे लक्षण असे आहे की इतरांचे सुखदुःख सुद्धा यांच्या अंतःकरणामध्ये उमटते. याच न्यायाने याला
एकाला झालेले दुःख दुसऱ्यामध्ये दिसून येते. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे शुद्ध स्वरूपाचा एकात्म भाव अंतकरणामध्ये दृढ झालेला असल्यामुळे त्याची शोभा उत्तरोत्तर वाढीसच लागलेली असते. अवघा वेचलो इंद्रियांचे ओढी, झाले ते घडी निरोपिले. असा वाजी ठावा सेवेशी विचारू, आपुला म्या भार उतरिला. काया वाचा म्हणे तोची निज ध्यासू, येथे झालो वसू भक्तिभावी. तुका म्हणे करू येईल धावणे, तरी नारायणे सांभाळावे. या इंद्रियांच्या ओढीमुळे माझे सर्व आयुष्य खर्च होऊन गेले होते. याविषयी जे ज्या वेळी घडले ते सर्व मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलं आहे. देवा, आपल्याला हा विचार माहीत असावा म्हणून सांगून माझ्यावरचा भार मी आता कमी केला आहे. माझ्या शरीराने, वाणीने, मनाने विषयांचा ध्यास घेतल्यामुळे मी भक्तिभाव रहित होऊन बसलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे नारायणा, तुम्हाला जर माझे रक्षण करायचं असेल तर, माझा सांभाळ करायचा असेल तर तो आताच करा. राहू आता येची ध्यानू, डोळा मन लंपटू. कोंड कोंडुनी धरीन जीवे, देह भावे व वाळीणू. होईल तेने कळसाने, स्थिरावले अंतरे. तुका म्हणे गोजिरिया, विठोबा पाया पडू द्या. या श्रीहरीचे ध्यान माझ्या समोर स्थिर व्हावे, यावरच माझे डोळे आणि मन जडून राहावेत. या पांडुरंगाला मी आता माझ्या हृदयामध्ये कोंडून ठेवीन आणि देहभावाच्या प्रेमाने मी याला ववाळीन. विठ्ठलाचे हे एक ध्यान हृदयामध्ये स्थिर झाले म्हणजे सर्व परिपूर्ण झाले असे होऊन जाते. तुकाराम महाराज म्हणतात, या गोजीरवाण्या दिसणाऱ्या विठोबा, मला तुमच्या पाया पडू द्या. हा आदि मध्य अंत दाखविला दीपे, हा तो आपण आपे यज्ञ बरा. दासत्वे दाविले धन्याचे भांडारू, तो नव्हे सारू येथोनिया. व पायाने सोसू नासला सकळू, सत्ते सत्ता बळू अंगाली. तुका म्हणी दृष्टी सकळांचे शिरी, वचनची करी बैसोनिया. प्रत्येक पदार्थाचा आधी मध्य आणि अंत काळोख्यात दिव्यानेच स्पष्ट होतो. त्यामुळे अशा दिव्याच्याच उपयोगाचा आश्रय करावा. दास्यत्वामुळे धन्याचे भांडार आपल्याला पाहायला मिळतो. ही वृत्ती जर अंगी बांधली नाही तर मात्र ते भांडार दृष्टीस पडणार नाही. या ईश्वराच्या प्रेमाच्या उपायाने इंद्रिय सुखांची हौस संपून जाते आणि प्रभूच्या प्रेमाची सत्ता अंगामध्ये बांधून राहते. तुकाराम महाराज म्हणतात, आमची दृष्टी सर्वांच्यावर सारखी असते आणि बसल्या बसल्या आम्ही सर्वांना आज्ञा करीत असतो. सांडविले वानू पैस घातला दुकानू, जे ज्या पाहिजे जे काळी आहे सिद्धचे जवळी. निवडिले साचे उत्तम मध्यम कनिष्ठाचे, तुका बैसला दुकानी दावी मोला ऐशी वाणी. भक्तिरूपी दुकानाचा नाना प्रकारचा माल मी माझ्या दुकानात भरलेला आहे. मी दुकान चांगले ऐसपैस घातले आहे. ज्या कुणाला ज्यावेळी जे पाहिजे असेल ते त्याने सांगावे. सर्व काही इथेच माझ्या जवळ तयार आहे. उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ अशा प्रकारचा सर्व माल निवडून आम्ही ठेवला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या दुकानावर बसून जो ज्या भावाने वृत्तीने मागणी करील त्याप्रमाणे त्याला या मालाचा पुरवठा केला जाईल.